नमस्कार. आज आपण क्लास 10 मधील मॅथ पार्ट 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन नंबर 3 आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रेमर रूल. म्हणजेच एक सामायिक समीकरणे आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे आहेत. त्यामधील क्वेश्चन नंबर 6 आहे 2x plus 3y is equal to 2 and second equation आहे x minus y upon 2 is equal to 1 upon 2. इक्वेशन फर्स्ट आहे 2x plus 3y is equal to 2 फर्स्ट. सेकंड आहे x minus y upon 2 is equal to 1 upon 2. सेकंड इक्वेशन आहे. या ठिकाणी आपल्याला आता a1 b1 आणि c1 ची व्हॅल्यू घ्यायची. a1 is equal to 2, b1 is equal to 3 and c1 is equal to 2. त्याचप्रमाणे a2 is equal to 1, b2 is equal to 1 upon 2 आणि c2 is equal to 1 upon 2. आता परत d ची व्हॅल्यू घ्यायची. d ची व्हॅल्यू म्हणजेच a1 and a2 म्हणजेच 2 and 1, 3 b1 and b2 म्हणजेच 3 and minus 1 upon 2. यामधील याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 2 into minus 1 upon 2 minus 3 into 1. आता याचं मल्टिप्लिकेशन 2 into minus 1 upon 2 म्हणजे 2 into 1 is equal to minus 2 upon 2 minus 3 into 1 is equal to minus 3. 2 divided by 2 means minus 1 minus 3 is equal to minus 4. d ची व्हॅल्यू आली minus 4. आता dx ची व्हॅल्यू काढायला आपण. dx is equal to c1 b1 म्हणजेच 2 and 3, c2 and b2 म्हणजेच 1 upon 2 and minus 1 upon 2 minus 1 upon 2. याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into minus 1 upon 2 into 3 into 1 upon 2. 2 into minus 1 upon 2, sorry 2 into minus, so 2 into minus 1 म्हणजेच minus 2 आणि डिनोमिनेटर 2 ला 2. minus 3 into 1 is equal to 3 upon 2. या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे आणि याचं डिनोमिनेटर आहे इक्वल. ज्यावेळेस इक्वल डिनोमिनेटर असतं त्यावेळेस डिनोमिनेटरचे प्लस किंवा मायनस जे काही होईल ते करायचं. या ठिकाणी मग -2 and -3 म्हणजेच -2 and -3 याचं कॉमन 2 घेतलं 2. -2 and -3 is equal to minus 5 upon 2 म्हणजे dx is equal to minus 5 upon 2. त्याचप्रमाणे आता dy ची घ्यायची व्हॅल्यू. dy is equal to a1 c1 म्हणजेच 2 and 2, 2 and 2, a2 and c2 म्हणजेच 1 and
1/2. यांच्यात बी परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into 1/2 minus 2 into 1 म्हणजे 2 into 1 is equal to 2/2 minus 2. याच्यामध्ये इथं काही नाही म्हणजे 1 असतो. 2 into 1 is equal to 2 minus 2 into 4 is equal to minus 4. 2 into 1 is equal to 2 means minus 2/2 is equal to dy ची व्हॅल्यू आली -1. बाय क्रेमर रूल क्रेमर्स रूल काय सांगतो, x ची व्हॅल्यू म्हणजे dx/d म्हणजे dx/d x म्हणजे dx/d म्हणजेच मग dx आहे 5/2 minus 5/2 divided by 4 minus 4 काही नाही म्हणजे 1 घेऊ. मग याचं ज्यावेळेस आपल्याला फ्रॅक्शनचं डिवायडेशन करायचं असतं त्यावेळेस दुसरं जो फ्रॅक्शन आहे त्याचं काय करायचं, इन्व्हर्स करायचं. म्हणजेच -1/2 into 1/-4 म्हणजेच परत इथं 5 into 1 is equal to -5 आणि 2 into -4 is equal to -8 म्हणजे x is equal to 5/8. हे मायनस मायनस प्लस होतं. त्याचप्रमाणे आपल्याला आता y ची व्हॅल्यू घेऊ. y is equal to dy/d y dy -1 आणि dA -4 हे मायनस मायनस प्लस y is equal to 1/4. मग आपल्याला x ची व्हॅल्यू आली x is equal to 5/8 and y is equal to 1/4.